ओम श्रोते हो, नमस्कार. आजपासून आपण सत्संगाची बखर या आदरणीय दादा केळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील न वाचलेला भाग सुरू करत आहोत. आजची क्लिप आहे 72, 13 जुलै 2024. 11 आणि 12 जुलैला आपण थोडंसं मध्यंतर घेतलं होतं. परमपूज्य जनार्दन स्वामी खेर हे दादांचे सद्गुरू आहेत. या परिवाराचे करोना काळात मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि साधना अखंड चालू राहण्यासाठी सत्संग मेळावा ऑनलाईन सुरू झाला. त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय दादांनी प्रवचने या करोना काळात दिली व ती पुस्तक रूपाने आता दीपस्तंभासारखी संप्रदायातील साधकांना उपयोगी पडत आहेत. याबद्दल मी अगदी पहिल्या क्लिपमध्ये परिचयामध्ये थोडं सांगितलं होतं, तरी त्याची थोडी पुनरावृत्ती करणे योग्य होईल असे मला वाटते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सौ अनघा अनंत देवस्थळी असं म्हणतात की दरवर्षी होणारा उत्सव आणि सत्संगाच्या ठिकाणी दादा केळकरांची उपस्थिती नित्य आणि नियमित असे. त्यांचा परमपूज्य श्री जनार्दन स्वामींसोबत असलेला वावर, संपूर्ण समर्पित भाव आणि सद्गुरूचरणी असलेली पूर्ण शरणागती प्रकर्षाने साधकांना जाणवत असे. विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय, प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घातलेली व्यक्ती म्हणजे परिवाराचे दादा केळकर हे होत. हे एक बहुआयामी व्यक्ती असून आपल्या सद्गुरूंनी पारखून घेतलेले उत्तम शिष्य आहेत. हे त्यांच्या आचरणातून दिसत गेले. दादा म्हणजे कुटुंबवत्सल असा मी होय. त्यांचा अनुभव करोना काळात आला. वर सांगितल्याप्रमाणे ही प्रवचने त्यांनी करोना काळात दिली. या पुस्तकात सुरुवातीचा भाग सोडला तर पुढे 25 प्रवचने आहेत. करोनाचा परिणाम म्हणून सामाजिक बंधनामुळे आलेल्या प्रसंगात सकारात्मक वृत्ती कशी सांभाळावी याविषयी विवेचन आहे. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा हे स्वामींचे आवडते वचन निर्भय बनण्यासाठी उद्धृत केले आहे. दैववाद आपल्याबरोबर सदैव आहेच, पण आपल्या बाजूनेही प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे हे दाखवून दिले आहे. वासनेचे उपासनेत, भोगाचे योगात आणि षड्रूपूंचे नामसाधनेत रूपांतर करणे हेच साधकाला श्रेयस मार्गाकडे नेऊन उन्नत अवस्था मिळवून देते. प्रत्येक प्रवचनात साधकांसाठी परमार्थाच्या विविध पैलूंविषयी विपुल माहिती आहे. आपल्याला अत्यंत दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे. त्याचे ध्येय काय असावे, ते कसे साध्य करावे याविषयी वारंवार आठवण करून दिली आहे आणि निरनिराळ्या साधन मार्गांची उपलब्धता सुचवलेली आहे. सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि कृपा किती आवश्यक आहे हेही दाखवून दिले आहे. तत्वचिंतनात सगुण, निर्गुण आणि गुणातीत स्थितप्रज्ञ अवस्था यांचे महत्त्व पटवून दिले आहे. अनेक पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील साधू, सत्पुरुष आणि सिद्ध यांचे जीवन कसे कसे घडत गेले याची उदाहरणे देखील फार मार्मिक आहेत. उत्सवाच्या निमित्ताने आपले आराध्य दैवत श्री दत्तप्रभू आणि त्यांचे अनेक अवतार आणि त्यांच्या लीला प्रसंगाचे अद्भुत दर्शन घडवले आहे. अनुसया दत्त संवादामध्ये सनातन वैदिक धर्माचे तत्वज्ञान प्रतिबिंबित आहे. पूर्व सुकृतामुळे आपला या धर्मात जन्म झालाय.
यापुढे जाऊन या पुरातन धर्माची सार्थ ओळख करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे. धर्मातील तत्वचिंतनात उहापोह करताना कर्मविपाक सिद्धांत आणि पुनर्जन्म याविषयी सुंदर मांडणी करून रूपक कथांद्वारा साधकांना याविषयी निस्संदेह बनविले आहे. अध्यात्म मार्गातील शेवटचा शत्रू म्हणजे अभिमान, अहंकार हे सर्व साधकांना माहीत आहेच. साधक असो सिद्ध असो, अहंकार कसा तापदायक ठरतो यासाठी रूपकांद्वारे उत्तम उदाहरणे सादर केली आहेत. आसक्तीमुळे काय घात होतो हे जडभरताच्या उदाहरणामुळे स्पष्ट होते व साधकाचे डोळे उघडतात. रामाची इच्छा असे म्हणून संपूर्ण शरणागती पत्करली तर आपल्या योगक्षेमाची जबाबदारी भगवंताला घ्यावी लागते, हे देखील उदाहरणाने दर्शविले आहे. याशिवाय साक्षात्कारी सत्पुरुष एकनाथ महाराज यांच्या प्रासादिक ग्रंथातील म्हणजे भागवतातील श्रीकृष्ण उद्धव यांची कथा अप्रतिम आहे. हे आपण 11 जूनच्या क्लिप नंबर 42 पासून ते पुढे क्लिप नंबर 46 पर्यंत ऐकून पूर्ण केलेलं आहे. उद्धव हा अर्जुनाप्रमाणेच श्रीकृष्णाचा लाडका भक्त. त्याला सांगितलेली उद्धव गीता ही अजरामर झाली आहे. ज्ञान आणि ज्ञानोत्तर पराभक्ती याविषयी बोध दिलाय आणि पराभक्तीद्वारे प्रेमाचा कळस गाठला आहे. एकार्ट टोरले साक्षात्कारी अनुभवावरून वर्तमान काळातच सर्व आनंद दडलेला आहे हे दाखवले आहे. त्याचे सांगोपांग आणि नवीन पद्धतीने रूपकांसहित केलेले वर्णन आपल्याला खडबडून जागे करते. आपण ऐकणार आहोत. त्यानंतर जिज्ञासू वृत्ती आणि नामस्मरणाविषयीचे प्रवचन पुन्हा पुन्हा वाचावे व आचरणात आणावे असे आहे. उपसंहारातील कबीराचा दोहा सत्संगाचे अपरंपार महत्त्व अधोरेखित करणार आहे. सरतेशेवटी प्रत्येक प्रवचनात नवनवोन्मेष असून बोधामृत भरलेले व त्याच्या प्राशनामुळे साधक आपल्या प्रवासात शक्तिशाली बनून उत्साहाने प्रगतीपथावर जात जात अंतिम ध्येय प्राप्त करेल यात शंका नाही. या प्रवचनाद्वारे अनेक अपरिचित ग्रंथांचे संदर्भ मिळाले, नवीन दालने उघडली आणि आपल्या सनातन धर्माचे वैश्विक विचार जाणून घेण्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. प्रवचनातील एक एक मणी ओवता ओवता त्याचा एक सुंदर हार कधी ह्या पुस्तक रूपाने झाला ते कळलंच नाही. आपणही या असा ऑडिओ क्लिपचा हा एक एक हारच एक एक क्लिप ओवून करत आहोत. या प्रवचनमाळेचे वाचन करून तुम्ही ती ऐकून ती माळ गळा माळावी. नित्य प्रवचनाचा एक एक मणी वाचावा. अशा रीतीने ही जपमाळ हाती घ्यावी अशी सर्वांना प्रेमळ आणि आग्रहाची विनंती प्रस्तावनाकार करीत आहेत. यास्तव साधकांनी त्याचा नित्यपाठ उपासनेचा एक भाग म्हणून वाचनात ठेवावा आणि त्यातील बोध आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. तरच परिवाराच्या उन्नतीसाठी घेतलेल्या परिश्रमांचे साधक होईल असे सुचवावेसे वाटते. एका प्रतिभावंत आणि गुरुप्रचिती संपन्न ज्येष्ठ गुरुबंधू दादा केळकरांचे तू चल पुढे हे आश्वासक आणि धीराचे शब्द सतत पाठीशी असतीलच. या ठिकाणी आपण हा परिचयाचा भाग थांबूया आणि आपण आज एका प्रकरणास सुरुवात करूया. छोटीशी क्लिप वाचूया आणि एका प्रकरणाला सुरुवात करूया. ओम श्रोतेहो नमस्कार. आजचीच ही क्लिप 72व्याचा पुढचा भाग आहे. सत्संगाची बखर या पुस्तकातील प्रकरण दुसरे सगुण आणि निर्गुण व गुणदोष या प्रकरणास आपण सुरुवात करीत आहोत. लेखक श्रीयुत ग ना उर्फ दादा केळकर. सध्याचा ऑनलाईन सत्संग हा एका अर्थी सगुण निर्गुणाचा झगडा आहे, नाही का? एकमेकांसोबत सत्संगात बसून आनंदात स्वामींच्या आठवणीत ध्यानभग्न अवस्थेत अनुभव कथनात आणि भजन संदेशच्या सोहळ्यात भाग घेताना कसा वेळ जात होता हे कळतच नव्हते. बऱ्याच वेळा अनेक साधकांना देहभानही विसरायला व्हायचे. अशा
स्वामींच्या दिव्य सहवासाचा अनुभव आपण अनेक वेळा घेतलेला आहे. किंबहुना म्हणूनच आपण सर्वजण अनेक अडचणींवर मात करून मोठ्या संख्येने सत्संगात भाग घेतो. आता निर्गुणाविषयी बोलायचे म्हणजे मी सदैव एकटाच आहे हेच खरे. म्हणजे बाकी सगळे आहेत, पण ते आपापल्या घरी आहेत. जे करोना काळात चाललेलं प्रवचन आहे. तरीसुद्धा आपण सर्व एकत्र आलो आहोत, अशी समजूत घालायची आणि संवाद साधायचा. ही पण एक कसरतच आहे. समोर कोणी नसताना रेडिओतल्या बातम्या देणाऱ्याप्रमाणे मनापासून बोलत राहायचे. पण निर्गुण म्हटले, की असेच होणार. एकटाच, एकला चलो रे. संत ज्ञानेश्वरांचा एक सुंदर अभंग आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंदू रे. आपल्या गुरुभगिनी हे भजन फारच सुंदर म्हणतात. आता आणखी एक विशेष असे, की या गोड अभंगात नुसते सामूहिकपणे सहभागी होणे वेगळे आणि एकट्याने तो अनुभवणे हे वेगळे. हे वास्तव आपण सर्वजण कोरोनाच्या नियमांमुळे अनुभवत आहोतच. निर्गुणाचा प्रकार साधे सांगून समजत नाही. म्हणून करोना मास्तरांनी छडी लगावून रांगेत उभे केले व तेही 3-3 फुटाच्या अंतरावर. खोकायचे नाही, शिंकायचे नाही, तर जवळ बसायला मिळेल. सर्वांना घरीच बसवले आहे. काही जण यालाच कोरोनाने आपल्याला आडवे केले आहे असेही म्हणतात. पण हा निव्वळ मतभेदाचा भाग आहे. याचाच अर्थ असा आहे, की निर्गुणाचा अनुभव देव बळे-बळे देत आहे. तो आपण आनंदाने स्वीकारूया ना. म्हणजे उलट देवाचीच कोंडी होईल. देवळातही शुकशुकाट होईल. भक्तांशिवाय देव कसा सुखी होईल? त्यालाच चैन पडणार नाही आणि म्हणून त्याला महामारी त्वरित मागे घ्यावी लागेल. कारण शिक्षण पूर्ण झाले आहे अशी त्याची खात्री पटेल. आज तर आपण सर्व पूर्ववत आपण आपलं नॉर्मल जीवन सुरू करूनही 2 वर्ष झाली आहेत. आता आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक असे 2 जीवनात भाग आहेत. आपापल्या परिसरात पायी जाण्याच्या अंतरावर गुरुबंधू भगिनी जे आहेत, ते एकमेकांना निश्चित विविध प्रकारे मदतीचा हात देऊ शकतात. आर्थिकच नव्हे, तर अनेक प्रकारच्या वैयक्तिक अडचणीत आपण सहाय्य करू शकतो आणि जीवन सुसह्य बनवू शकतो. पी-एम केअर्स अँड सी-एम फंड अशा ठिकाणी मदत पाठवणारे मोठे आहेतच. हे सगळं करोना काळातलं आहे. पण सामान्य नागरिकांच्या अडचणीत मदत पोहोचवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक प्रवचनात पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाबद्दल विवेचन केले जाते. हे मोठे-मोठे शब्द आहेत. पण साधी माणसे आहोत. ब्रह्मांडात सूर्य तळपतो आहे म्हणून आपण काही सूर्यासारखे आहोत का? सध्या आपण काँक्रीटच्या जंगलात राहतो. खरे जंगल आणि तिथली निर्जन रात्र कशी असेल ते आपण विसरून गेले आहोत. पण कल्पना करा, दिवसाच वाट चुकणाऱ्या जंगलात रात्री वाट चुकलं तर त्यात आश्चर्य काय आहे? अशा वेळी माणूस हतबद्ध होतो. पण कुठून तरी काजव्याचा थवा येतो ना वाट दाखवायला. त्यावेळी तीच गुरूंनी पाठवलेली मदत असते. अशा गुरुकृपेच्या मदतीमुळेच आपण आपल्या मुक्कामी सुखरूप पोहोचतो. गुरुकृपा कशी, केव्हा आणि कोणत्या पद्धतीने येईल हे कोणी सांगू शकत नाही. पण ते मात्र सदैव आपल्याला पाहत असतात. म्हणूनच अडखळणाऱ्या परिस्थितीत ते आपल्याला सावरतात. असे अनुभव आपल्या परिवारातील प्रत्येकाने केव्हा ना केव्हा घेतलेले आहेत. पण अशी दैवी मदत मिळवायला आपण खरोखरच पात्र आहोत का? आता यापुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.